गई इंदिये सुकाये जोगे वेदे कसाय नाणेय संयम दंसन लेसा भविया सम्मत सन्नी आहारे गुणजीवा पज्यती पाणा सन्नाय मग्गणा ओय उव ओगो वियकमसो विसंतु परुवणा भणिया झाणाविय पज्जाविय जाईय कुलकोडी संजू आसव्वे गहनादियेण भणिया कमेन 24 ठाणानी. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुतदेवी की जय. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. 24 ठाण चर्चा आपण बघतो आहे आणि या अंतर्गत जीव समास प्ररूपणा आम्ही बघतो आहे. विशिष्ट नियमानुसार म्हणजे त्रस, स्थावर, पर्याप्त, अपर्याप्त, साधारण, प्रत्येक, सूक्ष्म, बादर या 4 युगलांच्या बॅनर खाली विशिष्ट जातीनुसार जीवाला एकत्रितपणे संग्रहित करणं याचं नाव आहे जीव समास. जीव समासाची प्ररूपणा 4 पद्धतीने आगमामध्ये आम्हाला पाहायला मिळते. एक संख्या अपेक्षेनी किंवा स्थान अपेक्षेनी, त्याला संख्या म्हणा किंवा स्थान अपेक्षेनी म्हणा. दुसरं योनी अपेक्षेनी, तिसरं अवगाहना अपेक्षेनी आणि चौथं कुल अपेक्षेनी. तर या 4 याच्यामध्ये 4 अधिकारामध्ये जीव समासाचं वर्णन केलेलं आहे. यापैकी पहिल्यांदा आम्ही संख्येच्या माध्यमातून बघितलं की संख्या कशी असते, जीवराशी कशा प्रकारे भेद प्रभेद केल्यानंतर आम्हाला जीव समासाची संख्या प्राप्त होऊ शकते. म्हणजे आम्ही भेद करू शकतो, आणखीही भेद करता येऊ शकतात, पण आगमामध्ये 406 पर्यंतचा आकडा जीव समासाचा आम्हाला पाहायला मिळतो. अशा तऱ्हेने नंतर योनी अपेक्षेने बघितलं होतं, तर आकृती योनी आणि गुणयोनी या 2 प्रकारच्या योनी आपण बघितल्या. याच्यामध्ये जी शंखावर्त आहे याच्यामध्ये गर्भ टिकत नाही, गर्भ राहतच नाही. कुर्मोन्नत योनी जी आहे तिच्यामध्ये तीर्थंकर, 63 शलाका पुरुष आदींचा जन्म होतो. आणि जी वंशपत्र योनी आहे तिच्यामध्ये सर्वसामान्य व्यक्तीचा जन्म होतो. या आकृती योनीच्या अपेक्षेने पाहिल्या. आणि गुणयोनीच्या अपेक्षेने सचित्त, अचित्त आणि सचित्ताचित्त, शीत उष्ण, शीतोष्ण, संवृत्त, विवृत्त आणि संवृत्त विवृत्त अशा प्रकारच्या 9 माध्यमातून योनींची चर्चा आपण बघितली. यापैकी देव आणि नारकी यांची तर नियमाने अचित्त योनी असते. आणि देवांच्या बाबतीत बघितलं तर विशिष्ट पर्टिक्युलर आलं नाहीये, पण शीत आणि उष्ण अशा 2 तऱ्हेच्या योनी. जर आम्ही नरकामध्ये गेलो तर पहिल्यांदा उष्णता आहे आणि खाली शीतपणा आहे. या दृष्टीने तिथे त्यांचा जन्म होतो आणि म्हणून तशा प्रकारच्या योनी म्हटल्या जातात. नंतर अवगाहना अपेक्षेने जेव्हा आम्ही विचार केला त्यावेळेला सूक्ष्म अवगाहनापासून उत्कृष्ट अवगाहना कुणाची आहे या जीवांचा आम्ही विचार केला. खूप विस्तृत वर्णन आहे, आपण एवढ्या वर्णनात नाही गेलो, पण ठोकळ ठोकळ आपल्याला माहिती असावी या दृष्टीने आम्ही बघितलं की सगळ्यात जघन्य अवगाहना ही लब्ध पर्याप्त निगोदी जीवांची असते. आणि जन्म घेतल्यापासून 3ऱ्या समयात, आणि जन्म त्याचा होणार आहे तो रुजू गतीने जन्म घेणार आहे, म्हणजे मोडे रहित त्याची गती नसणार आहे. आणि असा 3ऱ्या समयात जेव्हा येईल तेव्हा त्याची जघन्य अवगाहना असते. पहिल्या समयात ती आयताकार आहे, दुसऱ्या समयात ती चौकोन झालेली आहे, चौरस रूप झालेली आहे, आणि 3ऱ्या समयात ती गोलाकार रूपाची झाली. गोलाकार बनले याचा अर्थ आता त्याचे प्रदेश त्या ठिकाणी जघन्य झाले, कमीत कमी झाले. प्रदेश तर जितके आहे तितकेच राहणार आहे. त्या निगोदी जीवांचे देखील आत्मप्रदेश
हे असंख्यातच आहे. लोकाचे जेवढे असंख्यात प्रदेश आहेत तेवढेच प्रदेश एका जीव द्रव्याचे पण आहेत. लब्ध पर्याप्त कसे त्याचेही असंख्यातच प्रदेश आहे आणि तो लोकाकाशाच्या देखील असंख्याताव्या भागातच राहतो. असं नाही त्याचे प्रदेश विस्तरित झाले म्हणून तो अनेक प्रदेशांवर राहील. अनेक प्रदेशांवर तर राहणारच आहे तो, पण अनंत प्रदेशावर राहील असं असू शकत नाही. आणि खूप छोटा झाला म्हणून त्यांनी फक्त आकाशाचा एक प्रदेश व्यापला असंही होत नाही. एका प्रदेशावर एक जीव राहू शकत नाही. तो जो जागा व्यापतो ती लोकाकाशाच्या असंख्यात भाग प्रमाण एवढीच त्यांनी व्यापलेलं क्षेत्र त्याचं असतं. या दृष्टीतून सगळ्यात जघन्य अवगाहना आम्ही बघितली आणि उत्कृष्ट त्यामध्ये पण आता मीनाताई आले आहे ना? हॅलो, जघन्य अवगाहनेचं कोष्टक आपण रिपीट करणार आहोत. ठीक आहे. जघन्य अवगाहनेमध्ये सगळ्यात जघन्य अवगाहना एकेंद्रिय जीवाची, लब्धी अपर्याप्त जीवांची ही आपण सांगितली. एक इंद्रिय वाल्याची. द्विनिंद्रिय वाल्याची जघन्य अवगाहना असणार आहे. काल आपण बघितलं अनुंधरी, कुठला तरी सरपटणारा किडा असावा, पोटावर चालणारा किडा असावा हा. कारण द्विनिंद्रिय जीवांना पाय असत नाही. ओळख कशी पटवायची? द्विनिंद्रिय तीनिंद्रिय इतके सूक्ष्म प्राणी असतात की आम्हाला त्यांची ओळख समजू येत नाही. त्यांना 2 इंद्रिय आहे की 3 इंद्रिय आहे आम्हाला कन्फ्युजन असतं. त्यावेळेला ज्यांना पाय नाहीये, पोटावर जे सरपटतात छोटे छोटे क्षुद्र प्राणी, ते द्विनिंद्रिय प्राणी आहे. म्हणून अनुंधरी ही द्विनिंद्रियामध्ये सगळ्यात जघन्य अवगाहना त्याची आहे. तिसरं कुंथू. आता 3 इंद्रियाच्या बाबतीत त्यांना पाय असतात. म्हणजे हा जो किडा आहे कुंथू नावाचा, हा 3 इंद्रिय आहे आणि याला पाय असतात. माशी पहा, म्हणजे सगळे जीव पहा, ज्यांना पाय आहे ते 3 इंद्रियवाले आहे. जे उडू शकतात ते चतुरेंद्रिय जीव आहे. जसं काणमक्षिका चतुरेंद्रिय जीवामध्ये सगळ्यात जघन्य अवगाहना. आणि पंचेंद्रिय जीवामध्ये सिक्तक मत्स्य किंवा ज्याला आपण तंदुल मत्स्य म्हणतो त्याची सगळ्यात जघन्य अवगाहना आहे. तसे 5 हे जघन्य अवगाहनावाले आपण बघितले. आणि उत्कृष्ट अवगाहनामध्ये सांगितलं एकेंद्रिय जीवाची उत्कृष्ट अवगाहना कमळाची आहे, जी आहे 1000 योजन. नंतर शंख जो सांगितला, हा शंख सांगितला 12 योजनाचा. 3 इंद्रिय जीवामध्ये सांगितला विंचू, रक्त विंचू हा 3 कोसाचा. चतुरेंद्रिय जीवामध्ये सांगितला भ्रमर 1 योजन. आणि पंचेंद्रिय जीवामध्ये सांगितला महामत्स्य 1000 योजन. आणि महामत्स्याच्या बाबतीत 1000 योजन लांब, 500 योजन रुंद आणि 250 योजन मोठाई, एवढं त्याचा आकारमान आहे. म्हणजे नुसती लांबी सांगितली तर 1000 योजन आहे, नंतर रुंदी सांगितली तर 500 योजन आहे आणि मोठाई सांगितली तर 250 योजन. अशा प्रकारचा हा पंचेंद्रिय महामत्स्य जो स्वयंभू रमण समुद्रामध्ये असतो. आणि हा या जीवाला देखील कदाचित 5वं गुणस्थान पण असू शकतं. मत्स्य असताना सुद्धा 5वंही गुणस्थान याला असू शकतं. अशा प्रकारचे हे आपण जघन्य आणि उत्कृष्ट अवगाहना असणारे प्राणी बघितले. आणि याच्यामध्ये आपण काल वैशिष्ट्य बघितलेलं होतं. वैशिष्ट्य काय बघितलं होतं की सगळ्यात या 5 मध्ये कंपेअर करत असताना आम्हाला सगळ्यात जास्ती अवगाहना दिसली ती 3 इंद्रिय जीवाची. सगळ्यात जास्त महामत्स्याची, त्याच्यापेक्षा कमी अप्रतिष्ठित प्रत्येक वनस्पतीची. अप्रतिष्ठित प्रत्येक वनस्पती कमल. नंतर द्विनिंद्रियामध्ये शंख, चतुरेंद्रिय जीव दिसला त्यानंतर भुंगा आणि त्यानंतर 3 इंद्रिय जीव
रक्त विंचू. अशा प्रकारची ही अवगाहना, सगळ्यात शेवटची अवगाहना पंचेंद्रिय महामत्साची आणि 3 इंद्रिय जीवाची, या 5 याच्यामध्ये सगळ्यात कमी. अशा तऱ्हेने आम्ही हे काल बघितलं. परत आपण थोडं याला रिवाइज केलं लक्षात येण्यासाठी. इथपर्यंत भाग समजला असेल, नसेल समजला तर यावर प्रश्न विचारू शकता. ठीक आहे, आपण पुढचं आपलं प्रकरण घेऊ. आपलं रेग्युलर सुरू आहे, 187 पेज आहे आणि 187 पेजवरचं जीव समासाचं आम्ही कोष्टक पाहणार आहोत. थोडा विचार करून आपल्याला हे कोष्टक लावायचं आहे. याच्यामध्ये आकडे दिलेले आहे. एकूण टोटल 19 जीव समासाचीच झालेली आहे, पण यामध्ये पहिला जो आकडा आलेला आहे हा जीव समासाचा आलेला आहे आणि दुसरा आकडा त्या संबंधित आलेला आहे. जसं पहिल्या याच्यात गती दिलाय तर गतीच्या संबंधात येईल, नंतर दुसऱ्या याच्यामध्ये इंद्रिय आहे तर इंद्रियाच्या संबंधात येईल. अशा प्रकारे हे दुसरे आकडे त्या ठिकाणी आपल्याला लावून ही तालिका पूर्ण करायची आहे. पहिलं, गतीच्या माध्यमातून 18 आणि 1 याबद्दल काय बोलू शकतो आपण? 18 आणि 1. 18 म्हणजे सॅम्पल सांगते. हा, की 18 जे जीव समास आहे, पहिले 18 म्हणजे असंज्ञी जी पंचेंद्रियापर्यंतचे जे जीव समास आहे सगळे, यांची एकच गती असते, तिर्यंच गती. हा, है ना. सगळ्या 18 या जीव समासांमध्ये असलेले जे जीव आहे त्यांची एकच गती आहे, म्हणून पहिला आकडा 18 जीव समासाचा आणि तो एक आकडा तिर्यंच गतीचा आलेला आहे. नंतर 1 आणि 4 आले आहे, म्हणजे संज्ञी पंचेंद्रिय. चारी गतीमध्ये संज्ञी पंचेंद्रिय जीव आहे, म्हणून 1 आणि 4 हे असे आकडे आलेले आहे. आता दुसरा इंद्रिय संबंधी 14 आणि 1. परत 14 आकडा जीव समासासाठी एक इंद्रिय जीवांचे. हा, किती 14 जीव समासात, म्हणजे एकेंद्रियाचे जे 14 भेद आपण बघितलेले आहे, या 14 जीव समासामध्ये एकच इंद्रिय असते. दुसरा आकडा आहे 1 आणि 2 चा. 1 आणि 1 संबंधात नाही, 1 आणि 2 आहे. माझ्या याच्यात एकच आलाय. 1 आलाय. 1 आणि 2, नंतर 1 आणि 3, 1 आणि 4 आणि 2 आणि 5 असे आकडे आहेत त्याच्यात. एकच जीव समास, तींद्रियांचा एक जीव समास, चतुर्ंद्रियाचा एक जीव समास आणि संज्ञी पंचेंद्रियांचा, म्हणजे पंचेंद्रियाचे 2, संज्ञी आणि असंज्ञी असे 2 जीव समास. हा, पण लावायचं कसं? आता पहिला लावायचा, एक आकडा लावायचा द्विनिंद्रिय आणि याच्यामध्ये इंद्रिय लावायचे 2. स्पर्श रस, म्हणजे 3 इंद्रिय लावायचे आणि त्याच्यामध्ये 3 इंद्रिय लावायचे. एक आकडा जीव समासाचा आहे म्हणून चतुरेंद्रिय जीव समास, त्याच्यामध्ये 4 लावायचे आणि 2 म्हणजे संज्ञी असंज्ञी आणि त्याच्यात लावायचे इंद्रिय 5. म्हणजे एक पहिला आकडा जीव समासाचा पाहायचा आणि नंतरचा आकडा इंद्रियाचा पाहायचा. बाकी बरोबर आहे, उत्तर तर बरोबर आहे, पण फक्त पाहताना आपल्याला तसं पाहायचं आहे. नंतर तिसरा काय. काय मध्ये पहिला आकडा आहे 14 आणि दुसरा आहे 5. म्हणजे स्थावर काय, म्हणजे पंचस्थावर जे आहे त्यांचे 14. हा, पहिला आकडा जीव समासाचा सांगा. समासाचा 14 जीव समास, 5 स्थावर काय. 14 समासामध्ये 5 स्थावर काही काय. 5 स्थावर काही काय. आणि पुढे 5 जीव समासामध्ये एक त्रस काय असं. हा, कोणते 5 जीव समास? द्विंद्रिय, तींद्रिय, चतुरेंद्रिय आणि पंचेंद्रियाची 2, संज्ञी आणि असंज्ञी. असंज्ञी अशा याच्यात एक त्रस काय आहे. नंतरचा योग 14
मध्ये 3 योग आहेत. हम्म. औदारिक मिश्र आणि कारमान राहील कारमान. का? हा, करेक्ट. नाही? हो हो, बरोबर आहे. हम्म. 14 एकेंद्रियाच्या ह्याच्यात 3 योग आहे, औदारिक मिश्र आणि कारमान का योग. नंतर 4 हे विकलेंद्रियाचे असंज्ञी पर्यंतचे राहील. हा, त्यांच्यामध्ये असंज्ञी पर्यंत 4 काय योग राहतील. त्याच्यामध्ये 4 काय योग कोणता वाढेल? औदारिक मिश्र, हम्म. औदारिक मिश्र, कारमान आणि अनुभय काय वचन योग योग. 3च राहील, अनुभय वचन योग नाही, वाढेल. वचन योग वाढला. अनुभय. काय हा, योग 3. हा वचन योग वाढला एक. हा एक अनुभय वचन योग वाढेल. इथे 3 तर आधीचे आहेत, त्याच्यामध्ये अनुभय वचन योग वाढेल आणि एका याच्यात 15 पण योग राहतील. तो कशात? संज्ञी संज्ञी पंचेंद्रिय जीवांना 15 योग राहू शकतात. लागताय ना बरोबर? हो. हं. आता वेदाच्या बाबतीत 17ला एकच असंज्ञी आपलं नपुंसक वेद लागेल. असंज्ञीपर्यंत नाही, नाही, असंज्ञीपर्यंत नाही, नपुंसक वेद लागेल. 17 चतुरेंद्रियापर्यंत. हा. चतुरेंद्रियापर्यंत लावायचा. 17 मध्ये चतुरेंद्रियापर्यंतचे जीव आले. हा, तर नपुंसक वेद लागेल त्यांना एकच. हा, तर त्यांना एक नपुंसक वेद आहे. आणि नंतर संज्ञी असंज्ञीमध्ये तिन्ही पण वेद. तिन्ही पण आहे. नंतर कशाय? 17ला 23 कशा आहे सांगितले. ते पण चतुरिंद्रियापर्यंतच राहतील 17. त्याच्यात 2 वेद नाही. वेद कमी होतात म्हणून 23. 2 वेद कमी कमी करायचे. पुरुषवेद आणि स्त्रीवेद कमी करून 23 कशाय. आणि परत 2 याच्यात पूर्ण 25 25. कशाय. 25. नंतर ज्ञानाच्या बाबतीत 18 म्हणजे असंज्ञी पंचेंद्रियापर्यंत 2च ज्ञानाचं कुमती कुश्रुत. करेक्ट. नंतर आणि शेवटचं संज्ञी पंचेंद्रियांना 7 ज्ञान असतं. 7 ज्ञान. संयम तेवढंच. 16 असंयम यात 18 याच्यात एक असंयम आहे. आणि संज्ञी नंतर पंचेंद्रिय त्याच्यात पूर्ण जीवांना 7 ही संयम आहे. दर्शन याच्यात तो 16 जणांना अचक्षु दर्शन, 2 जणांना चक्षु म्हणजे आणि एक संज्ञी पंचेंद्रियाला चतुरेंद्रियापासूनचे जीव तिन्ही वेगळे दर्शन. करायचे. चतुरेंद्रियापासून वेगळे करायचे. 3 इंद्रियापर्यंत घ्यायचे. 3 इंद्रियापर्यंत घेतले तर जीव समास झाले 16. आणि त्याच्यामध्ये एक अचक्षु दर्शन. नंतर 2 मध्ये 2 चतुरेंद्रिय आणि पंचेंद्रिय असंज्ञी पंचेंद्रिय. असंज्ञी. असंज्ञी पंचेंद्रिय चक्षु एक मध्ये 3 पंचेंद्रिय संज्ञी पंचेंद्रियाला 3 म्हणजे इथे अवधी दर्शन वाढलं. या 1 मध्ये अवधी दर्शन वाढलं. लेशा 17 म्हणजे चतुरेंद्रियापर्यंत 3 अशुभ लेशाच आहे. 3 अशुभ लेशाच आहे. नंतर असंज्ञी जीवाला 3 अशुभ आणि पीतलेशा राहू शकते. आणि संज्ञी पंचेंद्रिय जीवांना 6 लेशा आहे. नंतर भव्य सगळ्यांनाच भव्य अभव्य दोन्ही असतात. 19 याच्यात भव्य किंवा अभव्य दोन्ही पर्याय आहे. आता सम्यक्त्व 8 मध्ये 2 हा थोडा विचार करण्यासारखा आहे. म्हणजे 1 आणि ते 2 म्हणजे एक पहिलं मिथ्यात्व सम्यक्त्व म्हणजे साधारण आणि ते 2 राहतील. पण कोणते 8 जीव समास? प्रश्न कोणता आहे? 8 जीव समास आता इथे कोणते घ्यायचे?
हम्म. मला वाटतं तुम्ही सांगितलं तर वायुकायिक हो आणि अग्निकायिक दोन यांना अग्निकायिक आणि वायुकायिक मध्ये दुसरं जातच गुणस्थान नाही जीव. नसतं. हा. हा. आणखी काय सोडायचं? 2 सुटले पण मग ते 19 मधून 17 राहिले असते. आपल्याला आणखी सोडायचंय. आणखी हे सोडायचं याच्यामध्ये की परत एक नियम सांगितला होता की जर तो दुसऱ्या गुणस्थानात त्याचं मरण झालं तर तो सूक्ष्म होत नाही. त्याच्यामुळे म्हणून ते फक्त सूक्ष्माची बाजर सगळी राहतं. सोडायची. म्हणजे नित्य निगोदातलं सूक्ष्म सोडायचं, इतर नित्य निगोदातलं घ्यायचंच नाही. नंतर पृथ्वीकायिकातलं पाणी आणि वनस्पती मधलं सप्रतिष्ठित प्रत्येक आणि अप्रतिष्ठित प्रत्येक, हे 4 द्विनिंद्रिय, तीनिंद्रिय, चतुरेंद्रिय आणि असंज्ञी पंचेंद्रिय, हे 8 जीव समास घ्यायचे. परत पहा, आपल्याला काय करायचंय? आपल्याला सासाधन गुणस्थानात जीव जर मेला तर आम्हाला निश्चित एक नियम माहित होता की तो अग्निकायिक आणि वायुकायिक जीव सूक्ष्म किंवा बादर दोन्ही बनत नाही. आणि पृथ्वी, पाणी आणि वनस्पतीमध्ये प्रत्येक वनस्पतीच बनतो, निगोदात जात नाही, साधारण मध्ये जात नाही. आणि तिसरा नियम हा सांगितला होता की यामध्ये जे सूक्ष्म भेद आहे याच्यामध्ये जात नाही, बादर मध्ये जातो. 3 सासाधन मधल्या नियम सांगितला होता. एक म्हणजे अग्निकायिक वायुकायिक बनत नाही, सूक्ष्म असो की बादर असो. दुसरं सांगितलं होतं की नित्य निगोद इतर निगोद साधारण मध्ये जात नाही तो, हा दुसरा नियम. आणि पृथ्वी, पाणी आणि प्रत्येक वनस्पतीचे जे 2 भेद, सप्रतिष्ठित आणि अप्रतिष्ठित, याच्यामध्ये तो काय बनतो? बादरच बनतो, सूक्ष्म बनत नाही. त्यामुळे पृथ्वी कायिक बादर, जलकायिक बादर, सप्रतिष्ठित प्रत्येक, अप्रतिष्ठित प्रत्येक, हे 4 झाले एकेंद्रियाचे. आणि मग द्विनिंद्रिय, तीनिंद्रिय, चतुरेंद्रिय आणि असंज्ञी पंचेंद्रिय, या 8 जीव समासात 2 सम्यक्त्व, मिथ्यात्व आणि सासाधन. 2 सम्यक्त्व कोणते लावायचे? मिथ्यात्व आणि सासाधन. क्लिअर? नंतर 10 याच्यामध्ये किती लावायचे? 1 लावायचे. 10 कोणते? आता याच्यातले उरलेले काढा 10. एक सोडून द्या, शेवटचा 1 सोडून द्यायचा आणि उरलेले 10. याच्यामध्ये 1 मिथ्यात्वच गुणस्थान राहील, अपर्याप्तक अवस्था असो की पर्याप्तक अवस्था असो. हे 8 मध्ये लावली ती अपर्याप्तक अवस्थेत सासाधन आहे. पर्याप्तक झाला की तो कोण बनणार आहे? मिथ्यात्वीच बनणार आहे. आणि 1 मध्ये लावायचे साही सम्यक्त्व, संज्ञी पंचेंद्रियामध्ये. हा, संज्ञी पंचेंद्रियामध्ये. ठीक आहे. संज्ञी मध्ये आता 18 मध्ये 1 संज्ञीच असतात. म्हणजे फक्त संज्ञी पंचेंद्रियामध्ये संज्ञी आहे, एकामध्ये संज्ञी आहे. आहारक सगळेच आहारक आणि अनाहारक दोन्ही असतात. सगळ्याच याच्यात ते आहारक आणि अनाहारक आहे. आता गुणस्थान आता लावलंच आहे, पण सम्यक्त्व तसंच लावायचं आहे. 8 मध्ये 2, 10 मध्ये एकच गुणस्थान मिथ्यात्व, 10 मध्ये एकच, आणि एकामध्ये 12, संज्ञी पंचेंद्रियामध्ये 1 ते 12 पण. आणि इथे 13व 14व गुणस्थान त्याला पंचेंद्रिय म्हटलं, पण ते जीव समासात अंतर्भूत केलेलं नाही. पंचेंद्रिय जीव समास म्हटलं की काल जसं त्यांनी सांगितलं, जीव समासाच्या अतीत पाहायचा तो जीव 13व्या 14व्या गुणस्थानातला पाहायचा. म्हणून जीव समासामध्ये लावताना 1 ते 12 अशा प्रकारे जीव समास लागला. म्हणूनच दर्शन पण नाही लागलं, नाही का? केवळ दर्शन, संज्ञी पंचेंद्रियाच्या तिथे केवळ दर्शन आहे म्हणूनच नाही लावलं. नाही, म्हणूनच लावलं नाही. म्हणूनच 3 दर्शन घेतले तिथे. ज्ञान पण नाही लावलं ना. 7च घेतले. ज्ञान पण केवळ ज्ञान नाही लावलं. 7च घेतले. जीव समास सोडून दिलं, स्वकीय आहे, त्यामुळे पर्याप्ती. आता 14 मध्ये 4
14 मध्ये 4 एक पर्याप्ती. कोणत्या इंद्रियाची ते 4? 14. एकेंद्रिय. आहार, पर्याप्ती कोणत्या? आहार, श्वासोच्छ्वास, पहिली आहार क्रमाने. शरीर, शरीर, आहार, शरीर, शरीर, अं, श्वासोच्छ्वास आणि आयु. इंद्रिय. तिसरी इंद्रिय पर्याप्ती आणि चौथी श्वासोच्छ्वास. हाच क्रम आला पाहिजे. असाच क्रम का? कारण याच क्रमाने इंद्रियांची पूर्ती होते, पर्याप्तींची पूर्ती होते. पहिले आहार पर्याप्ती, मग शरीर पर्याप्ती, मग इंद्रिय पर्याप्ती, चौथ्या नंबरवर श्वासोच्छ्वास पर्याप्ती, मग भाषा पर्याप्ती आणि शेवटची मनोपर्याप्ती. क्रम हाच आहे. त्यामुळे सांगताना हाच क्रम ठेवायचा. म्हणून 14 मध्ये 4 पर्याप्ती, 4 जीव समासात 5 पर्याप्ती म्हणजे भाषापर्यंत. 4 कोणत्या? जींद्रिय, तींद्रिय, चतुरेंद्रिय आणि असंज्ञ पंचेंद्रियापर्यंत. पंचेंद्रिय. यांना कोणती पर्याप्ती वाढली? भाषा पर्याप्ती. आणि 1 ला साही. संज्ञ पंचेंद्रियाला. संज्ञ पंचेंद्रियाला साही. साही. प्राण 14 म्हणजे एकेंद्रियापर्यंतचे जे आहेत त्यांना 4च प्राण. 4 प्राण. 2 इंद्रिय ते 14 पर्यंत. द्विनिंद्रियाला 6 प्राण. 7, एक वाढत जाईल तसा. एक वाढत जाईल आणि 10 प्राण. संज्ञा सगळ्यांना 4 संज्ञा असतात. 4 संज्ञा. उपयोग 16 दिलेत. हे 14 एकेंद्रियाचे आणि नाही 16 जीव समासात. हो ना, 3 उपयोग दिले ना. 3 उपयोग. कारण तिथे अचक्षुदर्शन आणि मग तिश्रुत ज्ञान 2च आहे, 3च आहे ना. दोन्ही आहे. 3 इंद्रिय जीवांपर्यंत अचक्षु एकच दर्शन आहे आणि 2 ज्ञान आहे. त्याच्यामुळे त्यांना 3 उपयोग. नंतर चतुरेंद्रिय आणि असंज्ञ पंचेंद्रियांना 4. चक्षुदर्शन वाढलं आणि 1 घेतला. संज्ञ पंचेंद्रिय जीवाला किती? 10. 2 कमी केले. केवल ज्ञान आणि केवल दर्शन. ध्यान पहिले आर्तरौद्र सगळ्यांनाच आहे, म्हणजे 18 जणांना सगळ्यांनाच आहे. संज्ञ पंचेंद्रियापर्यंत. आणि संज्ञेला मात्र 2 शुक्ल ध्यान कमी. शेवटचे 13व्या आणि 14व्या गुणस्थानात होणार शुक्ल ध्यान 2 कमी. असे 14. कारण 12 पर्यंतच आपण लावतोय हे गोष्ट. त्यामुळे 12 पर्यंत 14 ध्यान त्यांना होतील. आश्रव एकेंद्रियापर्यंत 38 कोणते? 23 कशा आहे? मिथ्यात्वाचे पहिले 5 मिथ्यात्व म्हणजे 28. 12 अविरती. 12 अविरती. 23 कशा आहे? आणि योगाचे कमी होतील 3 योग. 38. नंतर वाढले कोणते? 40. द्विनिंद्रिय जीवाला. एक अनुभव वचन योग वाढला. 1 योग वाढला. आणि एक इंद्रिय एक काय वाढवायचं आता या ठिकाणी? एक योग वाढला. मिथ्यात्व कायम आहे. अविरती 12 आहेच. कशा आहे? 23 आहे. आणि योगामध्ये 1 वाढला. इथे 2 काय वाढले? मिथ्यात्व, अविरती इथे कमी लागतील. अविरती
हा इंद्रियाच्या हे पहा, याच्यासाठी हा इथे काय करायचंय, इथे बरोबर आहे, एकेंद्रिय जीवांना अविरती कमी लावायच्या. एकेंद्रिय जीवांना अविरती लावायच्या 7, 12 नाही लावायच्या. हा, कारण षटकाईक जीवाची विराधना करणे ह्या 6 लावायच्या आणि एकच इंद्रिय त्यांच्या जवळ आहे म्हणून एकाच इंद्रियाचा विषय ते भोगू शकतात म्हणून 6 आणि 1 7 एकेंद्रिय जीवांना लावायचं. म्हणजे 38 मध्ये इंद्रियाला 8 इथे अविरती कमी करायच्या. इथे आता 1 अविरती वाढवायची आणि 1 योग वाढवायचा. योग वाढवायचा. क्लिअर? हो. द्विनिंद्रियामध्ये 1 योग वाढेल आणि 1 अविरती वाढेल. 3 इंद्रियामध्ये आता 1 अविरती वाढेल, 3 इंद्रिय संबंधी. हा म्हणजे चतुरेंद्रियामध्ये 41 झालं. आणखी 1 वाढेल. 42 झालं. पंचेंद्रियामध्ये आता परत या ठिकाणी काय वाढलेलं आहे, योग अविरती वाढला पण वाढलेले आहे आणि योग वाढलेला आहे. म्हणजे आणि असंज्ञीमध्ये आणि संज्ञीमध्ये पूर्ण 57 पण पूर्ण असू शकतात. ठीक आहे. जाती आता इंद्रिय मार्गणेच्या समान जाणा जाती. तर जातीमध्ये तर आपण एकेंद्रियाच्या 62 लाख जाती आहे समजा, सगळ्या मिळाल्या तर. नंतर देवांच्या आणि नारकींच्या 4-4 लाख आहे आणि मनुष्यांच्या 14 लाख जाती आहे आणि कुल पण त्यांचे तसे पाहून घेऊ शकतो. कोष्टकात काही अडचण? क्लिअर झालेला आहे? 2 प्रश्न पाहून घेऊ. किस किस जीव समास में कौन कौन सी इंद्रिय के जीव होते हैं? एकेंद्रिय संबंधी 14 जीव समासांमध्ये कोणते राहतील? एकेंद्रियच राहतील. द्विनिंद्रिय संबंधीच्या याच्यात इंद्रियच राहतील. 3 इंद्रिय जीव समासांमध्ये त्रिनेंद्रिय 3 इंद्रिय वालेच राहतील फक्त. चतुरेंद्रियामध्ये चतुरेंद्रिय 4 इंद्रिय वालेच राहतील आणि संज्ञी असंज्ञी पंचेंद्रिय जीव समासात 5 इंद्रिय वाले दोन्ही जीव येतील, संज्ञी आणि असंज्ञी पंचेंद्रिय एकामध्ये. सबसे अधिक जीव समास किस काय वालों के होते हैं? षटकाईक जीव आहे, त्याच्यात सगळ्यात अधिक जीव समास कोणत्या काय वाल्यांना आहे? 5 स्थावरकाईक मध्ये. 5 स्थावरकाईक मध्ये हा, पण कशात आहे? सगळ्यात जास्त प्रत्येकाला 2-2 आहे. सूक्ष्म बादर सूक्ष्म बादर आणि वनस्पती काईकला मात्र जास्त आहे. साधारण आणि प्रत्येक आणि साधारणचे 2 आणि प्रत्येकचे 4 असे मिळून, नाही, साधारणचे 4 आणि प्रत्येकचे 2, प्रत्येकचे 2 आणि साधारणचे 4 असे मिळून त्यांचे जीव समास एकूण 6 होणार आहे. म्हणजे वनस्पती काही जीवांची जास्त आहे. म्हणजे निगोद वनस्पती राशी काही सगळ्यात जीवांचे जास्त आहे. अनंतानंत जीव राशी कुठे असेल तर ती निगोदामध्ये आहे. बाकीच्या गुणस्थानामध्ये जीवांची संख्या पाहिली तर ती संख्यामध्ये सांगू शकतो. जसं 13व्या गुणस्थानात आपण जीव राशी पाहिली, 13व्या गुणस्थानात मॅक्झिमम किती जीव असू शकतात, तर ती पण राशी जी आहे ती 54,98,502 ही राशी तिथे आहे. म्हणजे ती संख्यात आहे, कारण आपण मोजू शकलो ती राशी. पण निगोद राशी ही अनंतानंत आहे, न संपणारा हा अनंत आहे निगोद राशीमध्ये. आणि म्हणून सगळ्यात जीवराशी ही निगोदी जीवात आहे. मनुष्यांची संख्या आपण पाहिली, पर्याप्तक मनुष्यांची, तर पर्याप्तक मनुष्यांची संख्या देखील 29 डिजिटलची आहे. 29 डिजिटलची. म्हणजे तेवढेच पर्याप्तक मनुष्य, म्हणजे सगळे आपण काउंट केले तर तेवढे मॅक्झिमम मनुष्य पर्यायित असू शकतात. आणि निगोद राशी पाहिली तर निगोद राशी मात्र अनंतानंत आहे. तर अशी ही जीवराशी. बाकीचं प्रकरण आपण उद्याला बघू. जिनवाणी के ज्ञान ते तुझे लोकानो, तो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हो. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम
नमो आयर्याणं नमो उज्जायाणं नमो लोये सव्वसाहुणं. सर्वांना जय जिनेंद्र.